Namaskar. Once again, welcome in our YouTube channel Kiran Kolte Biology Academy. So, for our 12th standard student, जे ह्या वर्षी पुढच्या महिन्यात MST CET 2020 ला अपीयर होणार आहेत, त्याच विद्यार्थ्यांसाठी खास एक सिरीज घेऊन येत आहोत आपण. इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर MST CET 2020. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा, किरण कोलते बायोलॉजी अकॅडमी. तर आजच्या दिवशी आपण बघणार आहोत एक्सक्रीशन अँड ऑस्मो रेग्युलेशन, हा जो पार्ट 2 मधला चॅप्टर आहे बायोलॉजीचा फ्रॉम द झुलॉजी पार्ट, त्याच्यावरचे इम्पॉर्टंट MCQ जे MST CET साठी खूप काय इम्पॉर्टंट आहेत. तर वी आर गोइंग टू स्टडी ऑल दीज MCQs. तर जास्त करून मराठीचा वापर करणार आहे, कारण MST CET साठी अपीयर होणारी मुलं ही जास्त काय आहेत, महाराष्ट्रीयन मुलं आहेत. महाराष्ट्रीयन मुलं आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण खास बनवतोय. सध्याच्या लॉकडाऊनचा पिरियड आहे आणि मुलांना क्लासेसला कुठे जाता येत नाहीये, त्यामुळं खास आपण महाराष्ट्रातल्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून MST CET इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज या नावाने ही सिरीज चालू केली. डेली आपल्या चॅनलवर 2 धड्यांचे व्हिडिओ येतील, 2 धड्यांमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फक्त तेवढे, आणि प्रत्येक प्रश्नाचं डिस्क्रिप्शन मी उत्तर सोबत देणार आहे. तर चालू करायचंय. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल किरण कोलते बायोलॉजी अकॅडमी अँड टेल युअर फ्रेंड्स ऑल्सो. तुमच्या मित्रांनाही सांगा. चला मग वाट कशाला बघायची, सुरू करूयात. हा माझा अल्पपरिचय, किरण सुरेश कोलते, MSc B.Ed. गेली 13 वर्षापासून मी बायोलॉजी शिकवतोय. तर पहिला MCQ आहे, विच इज द फर्स्ट स्टेप ऑफ युरिन फॉर्मेशन. युरिन तयार होण्याची पहिली स्टेप कोणची आहे? आयदर इट इज अ मिक्चुरेशन, सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन, अल्ट्राफिल्ट्रेशन और ट्युब्युलर सिक्रेशन. तो मिक्चुरेशन म्हणजे काय? रिलीज ऑफ युरिन फ्रॉम युरिनरी ब्लॅडर, त्याला म्हणायचं मिक्चुरेशन. दुसरं आहे सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन. सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन हे PCT मध्ये होते. ह्याच्यात काय होतंय, मेजर पोर्शन ऑफ प्रायमरी युरिन हॅज गेट रिअब्सॉर्ब बॅक इनटू द ब्लड स्ट्रीम. तर सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन ही काय, दुसरी स्टेप आहे. दिस इज अ सेकंड स्टेप. अल्ट्राफिल्ट्रेशन हे कुठे होतं, इनसाइड इन द ग्लोमेरुलस. आणि ट्युब्युलर सिक्रेशन कुठे होतं, इनसाइड इन द DCT म्हणजे डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल पार्ट ऑफ रिनल ट्युब्युल. तर अल्ट्राफिल्ट्रेशन याच्यामध्ये काय होतं, अल्ट्राफिल्ट्रेशन मध्ये ब्लड अंडरगो द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन इनसाइड इन द ग्लोमेरुलस. तर ग्लोमेरुलस मध्ये ऍफरंट आर्टरिओल आणि इफरंट आर्टरिओल. इफरंट आर्टरिओल जी काय साईज मध्ये छोटी आहे, म्हणजे तिचं डायमीटर कमी आहे, आणि ऍफरंट आर्टरिओलचं डायमीटर कसं आहे, मोठं आहे. तर त्यामुळे काय होतं, इथे हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप होतो, अँड अंडर दॅट हायड्रोस्टॅटिक प्रेशर द फिल्ट्रेशन ऑफ ब्लड टेक्स प्लेस. आणि जो काही फिल्ट्रेट आहे दॅट इज कॉल्ड एज प्रायमरी युरिन, तो ह्या कॅप्स्युलर स्पेस मध्ये जमा होतो. तर अल्ट्राफिल्ट्रेशन ही काय, फर्स्ट स्टेप आहे युरिन फॉर्मेशनची. सिलेक्टिव्ह रिअब्सॉर्प्शन सेकंड स्टेप आहे, आणि ट्युब्युलर सिक्रेशन ही थर्ड स्टेप आहे. आणि फायनल स्टेप दॅट इज द रिलीज ऑफ युरिन दॅट इज कॉल्ड एज मिक्चुरेशन. तर एक MCQ आपण बघितला, पण ह्या MCQ मध्ये आपल्याला किती MCQ पाहायला मिळाले, टोटल 4 MCQ, 1, 2, 3 and 4. प्रत्येक ऑप्शन सहित मी तुम्हाला डिस्क्रिप्शन सांगणार आहे, विच इज अ इम्पॉर्टंट. चला तर पुढे सेकंड MCQ बघूयात. द इलिमिनेशन ऑफ नायट्रोजिनस वेस्ट. इलिमिनेशन ऑफ नायट्रोजिनस वेस्ट. नायट्रोजिनस वेस्ट म्हणजे काय, द वेस्ट विच इज प्रोड्यूस ड्यू टू द मेटाबॉलिझम ऑफ ब्रेकडाऊन ऑफ अमोनो ऍसिड, जी बॉडीमध्ये अमोनो ऍसिडचं विघटन होताना तयार होते. तर नायट्रोजिनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ अमोनिया. जेव्हा नायट्रोजिनस वेस्ट ही अमोनियाच्या रूपात शरीराबाहेर टाकली जाते त्याला काय म्हणतात, इट इज कॉल्ड एज व्हॉट, आयदर इट इज युरिओटेलिझम, युरिकोटेलिझम, गॉनोटेलिझम और एमनोटेलिझम. तर करेक्ट ऑप्शन आहे अमोनियाच्या रूपात व्हेन द नायट्रोजनस वेस्ट इज एक्सक्रीटेड इन द फ्रॉम बॉडी, देन दॅट इज कॉल्ड एज एमनोटेलिझम. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, एमनोटेलिझम. गॉनोटेलिझम म्हणजे काय, जेव्हा गॉनाइन इज एक्सक्रीटेड आउट ऑफ द बॉडी, गॉनाइनच्या रूपात जर बाहेर पडत असेल तर त्याला म्हणायचं गॉनोटेलिझम. तर हे कुठं पाहायला मिळतं, स्पायडर आणि स्कॉर्पियन मध्ये.
युरिकोटेलिझम, जेव्हा नायट्रोजनस वेस्ट युरिक ऍसिडच्या रूपात बाहेर टाकली जाते, दॅट इज कॉल्ड एज युरिकोटेलिझम. आणि युरिओटेलिझम म्हणजे काय, जेव्हा नायट्रोजनस वेस्ट युरियाच्या रूपात बाहेर टाकली जाते. युरिया म्हणजे मोस्टली मॅन ऑर ऑल मॅमल्स आर द एक्झाम्पल्स. जे टेरेस्ट्रियल जमिनीवर राहणारे प्राणी आहेत ते युरिओटेलिझम आहेत. का, कारण युरिया एक्सक्रीट करायला मॉडरेट अमाऊंट ऑफ वॉटर लागतं. 1 ग्रॅम जर युरिया एक्सक्रीट करायचा असेल तर 50 ml वॉटर लागतं. 1 ग्रॅम जेव्हा युरिक ऍसिड तुम्हाला एक्सक्रीट बाहेर काढायचं असेल तर 10 ml वॉटर लागतं. आणि जर 1 ग्रॅम अमोनिया तुम्हाला शरीराच्या बाहेर काढायचा आहे तर 300 ते 500 ml वॉटर लागतं. तर जे ॲनिमल पाण्यात राहतात, ॲक्वॅटिक इनव्हर्टिब्रेट, लार्वाज ऑफ ॲम्फिबियन्स, हे कशाचे एक्झाम्पल आहेत, ॲम्नोटेलिझमचे. युरिकोटेलिझमचे इन्सेक्ट आणि बर्ड आहेत. युरिओटेलिझमचे कॅमल, मॅमल अँड टोड, टर्टल एक्सेट्रा. चलायचे पुढे. सगळ्यांना नक्की याचा फायदा होईल तुमच्या परीक्षेसाठी. अमोनिया ही जी नायट्रोजनस वेस्ट आहे, ही नायट्रोजनस वेस्ट काय आहे? इट इज अ इनसोल्युबल इन वॉटर, पार्शियली सोल्युबल इन वॉटर और सोल्युबल इन वॉटर, नन ऑफ दिस. यापैकी नाही. इनसोल्युबल इन वॉटर. तर इनसोल्युबल इन वॉटर अमोनिया नक्कीच नाही, तो हायली सोल्युबल इन वॉटर आहे. तर करेक्ट ऑप्शन काय? इट इज अ हायली सोल्युबल इन वॉटर. त्याचबरोबर अमोनिया काय? इट इज अ हायली टॉक्सिक ऑल्सो. अमोनिया हा खूपच टॉक्सिक आहे. आणि इनसोल्युबल इन वॉटर कोण आहे? इनसोल्युबल इन वॉटर युरिक ऍसिड आहे. त्यामुळे जे पक्ष्यांमध्ये आपण बघतो फिकल मॅटर आहे, तर पक्ष्यांमध्ये युरिक ऍसिड हा थिक पेस्टच्या रूपात बाहेर टाकला जातो. थिक पेस्ट ऑर पॅलेट्स. कळलं? चलायचे पुढे. रिमूव्हल ऑफ 1 ग्रॅम ऑफ अमोनिया रिक्वायर ऑर नीड्स डॅश डॅश ml ऑफ वॉटर. मी आताच सांगितलं 300 ते 500 ml वॉटर लागतं. कशाला? 1 ग्रॅम अमोनिया शरीराच्या बाहेर काढायला. 10 ml वॉटर कशाला लागणार आहे? युरिक ऍसिडला. 50 ml वॉटर कशाला लागणार आहे? युरियाला. लक्षात ठेवा. तर 1 ग्रॅम युरिया बाहेर काढण्यासाठी 50 ml वॉटर, 1 ग्रॅम युरिक ऍसिड बाहेर काढण्यासाठी 10 ml आणि अमोनिया 1 ग्रॅम बाहेर काढण्यासाठी 300 ते 500 ml. ज्या प्राण्यांना जास्त पाणी मिळत आहे ते काय आहेत? ॲम्नोटेलिक आहेत. ज्यांना जास्त पाणी मिळतंय ते ॲम्नोटेलिक. ज्यांना मॉडरेट लेवलचं पाणी मिळतंय ते काय आहेत? युरिओटेलिक. म्हणजे त्यांना काय मिळतंय? मॉडरेट वॉटर. त्यांना मध्यम प्रमाणात पाणी मिळतं. आणि ज्यांना खूप कमी प्रमाणात मिळतंय दे आर गेटिंग द लीस्ट वॉटर. तर ते काय आहेत? युरिकोटेलिक. ते काय? युरिकोटेलिक. आणि हे युरिओटेलिक. कळलंय? चला पुढे. फ्रेश वॉटर इनव्हर्टिब्रेट. जे फ्रेश वॉटर इनव्हर्टिब्रेट आहेत किंवा ॲम्फिबियन्स, लार्वा आर फ्रेश वॉटर इनव्हर्टिब्रेट. कशाचं एक्झाम्पल आहे? आताच सांगितलं मी, ॲम्नोटेलिक. कारण ते पाण्यात राहतात म्हणजे त्यांना पाणी जास्त मिळते, त्यामुळे ते काय करतात? अमोनिया एक्सक्रीट करतात. गॉनोटेलिक. काय गॉनोटेलिक? आता सांगितलं मी, स्कॉर्पियन. युरिओटेलिक, बर्ड्स, इन्सेक्ट्स अँड लिझर्ड और स्नेक ऑल्सो. आणि युरिओटेलिक कोण आहेत? लँड ॲनिमल्स, जे जमिनीवर राहतात. मग त्यांच्यात कॅमल आणि ह्युमन बिंग. कॅमल साठी एक गोष्ट महत्वाची सांगतो. कॅमलचा जो लूप ऑफ हेनले काय? दिस इज द पिक्चर ऑफ रिनल ट्यूबल. ही तुमची काय? माल्फिजियन बॉडी. हा तुमचा काय? पीसीटी, प्रॉक्सिमल कॉर्नल ट्यूबल. आणि हा आहे लूप ऑफ हेनले. त्यानंतर डीसीटी, कलेक्टिंग ट्यूबल, कलेक्टिंग डक्ट. हा आहे डीसीटी. सीटी म्हणजे कलेक्टिंग ट्यूबल, सीडी म्हणजे कलेक्टिंग डक्ट. आणि हा आहे लूप ऑफ हेनले. हेनले नावाच्या शास्त्रज्ञांनी या ट्यूबचा पहिल्यांदा शोध लावला होता, म्हणून याला म्हणले लूप ऑफ हेनले. तर लूप ऑफ हेनले हा लॉंगेस्ट कोणामध्ये असतो? तर हे पण एक लक्षात ठेवा, एमएससी सीईटी साठी खूप महत्वाचं आहे. तर लॉंगेस्ट लूप ऑफ हेनले हा कॅमल मध्ये पाहायला मिळतो. कळतंय? चला. द चीफ नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट म्हणजे महत्वाचा नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट इन द युरिन ऑफ टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. जे जमिनीवर राहतात त्या प्राण्यांमध्ये युरिन मध्ये सगळ्यात महत्वाचा घटक कोणता आहे? तर जे जमिनीवर राहतात आता सांगितलं तो आहे युरिया. जे पाण्यात राहतात त्यांच्यामध्ये अमोनिया. जे बर्ड्स आहेत किंवा इन्सेक्ट आहेत त्यांच्यामध्ये काय आहे? युरिक ऍसिड. समजतंय? खूप छान मजा येणार आहे. जी सिरीज आपण चालू केली आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आणि हे सर्व करतोय आपण विद्यार्थ्यांसाठी. जी गरीब घरची मुलं आहेत त्यांना क्लासेसला जायला जमत नाहीये त्यांचा फायदा व्हावा
म्हणून आपण ही सिरीज चालू केली आहे. डेफिनेटली मी तुम्हाला एक प्रॉमिस देतो की ही सिरीज तुम्ही पूर्ण केल्यानंतर बायोमध्ये 100 पैकी तुम्हाला 80 ते 90 मार्क हे आरामशीर मिळतील. ज्या काही प्रत्येक धड्याचे आपण 60 ते 100 MCQ कव्हर करणार आहोत, तर 12वीचे जर 19 धडे घेतले तर आपले किती होतील? नियर अबाउट 1,500 ते 2,000 MCQ आपण ह्या सिरीज मध्ये कंप्लीट करणार आहोत विथ एक्सप्लेनेशन. रेडीमेड मटेरियल मिळण्याचं एकमेव ठिकाण किरण कोलते बायोलॉजी अकॅडमी. फॉर रिमूव्हल ऑफ 1 ग्रॅम ऑफ युरिक ऍसिड, आताच मी सांगितलं 1 ग्रॅम युरिक ऍसिड, करेक्ट उत्तर काय येणार? 10 ml वॉटर लागतं 1 ग्रॅम युरिक ऍसिड शरीराच्या बाहेर काढण्यासाठी. पुढचा नेक्स्ट वन, युरिकोटेलिझम युजेस डॅश डॅश एनर्जी इन फॉर्मेशन ऑफ युरिक ऍसिड. युरिक ऍसिड तयार करण्यासाठी किती एनर्जी लागते? कमी, खूप कमी, जास्त. तर व्हेरी लिटिल म्हणजे सर्वात कमी, मोर म्हणजे जास्त, नो म्हणजे काहीच नाही किंवा लेस. तर सर्वात जास्त एनर्जी ही युरिक ऍसिड तयार करायला लागते. सर्वात कमी एनर्जी कोणाला लागते? लेस एनर्जी किंवा व्हेरी लिटिल. व्हेरी लिटिल एनर्जी इज रिक्वायर्ड टू प्रोड्यूस अमोनिया. लेस एनर्जी इज रिक्वायर्ड युरिया. आणि लीस्ट सगळ्यात जास्त एनर्जी कशाला लागते? युरिक ऍसिड तयार करण्यासाठी. म्हणजे सगळ्यात कमी एनर्जी अमोनिया तयार करायला लागते, त्यापेक्षा थोडी जास्त युरियाला लागते आणि सर्वात जास्त युरिक ऍसिडला लागते. युरिक ऍसिड इज व्हेरी टॉक्सिक, लेस टॉक्सिक, लीस्ट टॉक्सिक आणि काहीच नाही. व्हेरी टॉक्सिक काय? अमोनिया आहे. सगळ्यात टॉक्सिक काय? अमोनिया, लक्षात ठेवा. लेस टॉक्सिक आहे? युरिया आहे. आणि लीस्ट टॉक्सिक म्हणजे सर्वात कमी टॉक्सिक काय? तर तो आहे युरिक ऍसिड. कळालं? चला, एक्सेसिव्ह फॉर्मेशन ऑफ युरिक ऍसिड. जेव्हा शरीरात ड्यू टू फॉल्टी मेटाबॉलिझम जेव्हा एक्सेस जास्त प्रमाणात युरिक ऍसिड तयार होतं, तर ते एक्सेस युरिक ऍसिड काय होतं? जे आपले सायनोव्हियल जॉईंट आहेत किंवा बॉल अँड सॉकेट जॉईंट आहेत, त्या सायनोव्हियल जॉईंट मध्ये काय असतं? एक सायनोव्हियल फ्लुइड असतं. तर या सायनोव्हियल फ्लुइड मध्ये हे जे अतिरिक्त युरिक ऍसिड आहे त्याचे क्रिस्टल्स हे डिपॉझिट होतात आणि त्यामुळे जे जॉईंट पेन चालू होतं त्याला म्हणतात गाउट. त्याला काय म्हणतात? गाउट. तर याचं उत्तर काय? एक्सेसिव्ह फॉर्मेशन ऑफ युरिक ऍसिड मे रिझल्ट इन गाउट. गाउट म्हणजे काय? एक प्रकारचा जॉईंट पेन आहे मित्रांनो, जॉईंट पेन. कळालं? ह्युमन किडनीज आर. ह्युमन किडनी कशा? चपट्या आहेत का? नक्कीच नाही. बीन शेप आहेत का? बीन शेप म्हणजे कशा? या अशा. बीन म्हणजे चवळीच्या गाण्यासारख्या आहेत का? हो, नक्कीच. त्याबरोबर रेड कलरच्या आहेत का? हो, ह्युमन किडनीज आर रेड कलरच्या पण आहेत. मग करेक्ट ऑप्शन काय येईल? बोथ BC हे उत्तर तुमचं करेक्ट येणार आहे. थोडं स्पीड होतंय पण डेफिनेटली आपल्याला खूप MCQ बघायचे आहेत, त्यामुळे थोडं आपल्याला घाई करणं गरजेचं आहे. शेवटचा जो 1-2 आठवड्याचा वेळ राहिलेला आहे त्या 1-2 आठवड्याचा वेळ आपण नक्कीच सत्कारणी लावूयात आणि चांगले मार्क पाडून पास होऊयात हीच अपेक्षा बाळगतो आणि पुढे जातो. पोझिशन ऑफ किडनीज इन बॉडी. आपल्या शरीरात किडनीज कुठे आहेत? इनसाइड इन द पेरिटोनियम, इन द थोरॅसिक कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे कुठं? बरगड्यांच्या आतमध्ये, रिपकेजच्या आतमध्ये. ती थोरॅसिक तिथे आहेत का किडनी? नक्कीच नाही. जस्ट अबोव द डायफ्रॅगम थोरॅसिक कॅव्हिटी आणि त्याच्या खाली ऍब्डॉमिनल कॅव्हिटी आहे. म्हणजे ह्या इथे जर तुमचं रिपकेज आहे, इथे एक डायफ्रॅगम एक पडदा असतो आणि याच्या खाली तुमचं हे ऍब्डॉमेन आहे. तर ह्या ऍब्डॉमेन मध्ये स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन वगैरे वगैरे ह्या गोष्टी आहेत. इथे तुमचे लंग्स आहेत हे 2, इथे हार्ट आहे आणि हे डायफ्रॅगम. याच्या खाली किडनी आहे. तर ह्या बाजूला काय आहे तुमची? ही द लिव्हर आहे. राईट साइड बिलो द इन द ऍब्डॉमिनल कॅव्हिटी इथं काय तुमचा? लिव्हर आहे आणि लिव्हरच्या खाली एक राईट किडनी आणि इथे एक किडनी आहे. तर ह्या किडनीज कुठे आहेत? किडनीज आर प्रेझेंट इन द ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. याच्यावरून आपल्याला हे उत्तर मिळालं. आणि त्या कोणत्या बाजूला आहेत? दे आर प्रेझेंट ऑन द बॅक साइड. म्हणजे कुठे? डॉर्सल साइडला आहे. दे आर कनेक्टेड ऑर अटॅच टू द डॉर्सल बॉडी वॉल विथ द हेल्प ऑफ लिगामेंट इन द ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. आबो डायफ्रॅगम इथं आहेत किडनी, त्याच्यावरती काय? डायफ्रॅगमच्या वरती लंग्स आहेत. थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये काय? लंग्स आणि हार्ट दोन्ही आहे. हे दोन्ही. पेरिटोनियम इनसाइड इन द पेरिटोनियम नाही. तर किडनीला फक्त पेरिटोनियम कुठे आहे? अँटेरियर साइडला आहे. चला पुढे. मग करेक्ट ऑप्शन काय आला? डी आला मित्रांनो. ऑन द इनर मार्जिन ऑफ ईच किडनी. म्हणजे किडनीच्या इनर मार्जिन जी कशी आहे? कॉनकेव्ह आहे आणि बाहेरची मार्जिन कशी आहे? कॉन्व्हेक्स. ही बाहेरची कॉन्व्हेक्स आहे.
म्हणजे ही कॉन्व्हेक्स साईड आहे आणि आतली साईड कशी आहे, कॉन्केव्ह आहे. तर ह्या कॉन्केव्ह साईडला जी खाच आहे, नॉच म्हणजे काय आहे, खाच मित्रांनो. तर ही जी खाच आहे व्हर्टिकल स्लिट ज्याला आपण म्हणतो, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात हायलस. त्याला काय म्हणतात, हायलस. बाकीमध्ये काय दिले, स्पेलिंग मिस्टेक करून वर्ड त्यांनी दिलेले. करेक्ट उत्तर हे, या हायलस मधून काय बाहेर येतं, या हायलस मधून बाहेर येतं मित्रांनो युरेटर. तर युरेटर काय करतं, युरिन रिनल पेल्विस मधून कुठे घेऊन जातं, ह्या खाली इथं आहे तुमचा युरिनरी ब्लॅडर म्हणजे मूत्राशय. युरिनरी ब्लॅडर मध्ये कोण घेऊन जाते युरिन, युरेटर घेऊन जाते किडनी कडून. चलायचंय पुढे. विच वन इज नॉट द फंक्शन ऑफ किडनी, यापैकी किडनीचं कोणतं कार्य नाही आहे. ऍसिड बेस बॅलन्स म्हणजे पीएच कंट्रोल करणे, ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे वॉटर आणि सॉल्ट, वॉटर आणि सॉल्ट याचं प्रमाण कंट्रोल करणे, सॉल्ट बॅलन्स किंवा युरिया सिंथेसिस. तर ऍसिड बेस बॅलन्स, किडनी काय करते, पीएच कंट्रोल करते बाय मेंटेनिंग कॉन्स्टंट कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन. जर जास्त हायड्रोजन आयन रक्तात झाले तर एक्सेस हायड्रोजन आयन किडनी काय करते, ब्लड मध्ये युरिन मध्ये काय करते, रिलीज करते. त्याचबरोबर किडनी पाण्याचं आणि क्षारांचं प्रमाण पण नियंत्रणात ठेवते. क्षारांचं प्रमाण नियंत्रणात ठेवते. आता सांगितलं. युरिया सिंथेसिस कोण करतं, युरिया सिंथेसिस हे लिव्हर करते मित्रांनो. लिव्हर मध्ये ऑर्निथाइन सायकल जी आहे, ऑर्निथाइन, याच्यावर पण एक एमसीक्यू येतो. लिव्हर मध्ये युरिया सिंथेसिस कोणत्या सायकल होते, विच सायकल इज इन्व्हॉल्व इन सिंथेसिस ऑफ युरिया इन लिव्हर, ते ऑर्निथाइन सायकल. मित्रांनो उत्तर आहे युरिया सिंथेसिस हे किडनीचं फंक्शन नाहीये. डॅश डॅश ब्रिंग ब्लड टू किडनी, किडनीकडे ब्लड कोण घेऊन येते, तर द वन ब्रांच ऑफ अँड सिस्टमिक अरोटा. तर ती काय करते, किडनीला ब्लड सप्लाय करते ऑक्सिजनेटेड. तर त्याला नाव आहे रिनल आर्टरी. रिनल वेन काय करते, रिनल वेन ही किडनीकडून अशुद्ध रक्त पुन्हा हृदयाकडे घेऊन जाते. तर ती आहे रिनल वेन. रिनल शब्द कशामुळे आले, रिनल इज द सिनोनिम, समानार्थी शब्द आहे कशाचा, किडनीचा. किडनीला सप्लाय करणारी ब्लड वेसल कोणतं, ऑक्सिजनेटेड ब्लड, ती आहे रिनल आर्टरी. किडनीकडून डिऑक्सिजनेटेड ब्लड हार्टकडे घेऊन कोण जाते, रिनल वेन. कॅपिलरीज काय, these are the finest branch of blood vessels, those are present on the arteriole. pulmonary artery काय करते, ती लंग्स कडे ब्लड घेऊन जाते पुढून फ्रॉम द राईट व्हेंट्रिकल. चलायचे पुढे. नेक्स्ट एमसीक्यू आहे रिनल मेड्युला इज, रिनल मेड्युला. तर रिनल मेड्युला काय, जेव्हा तुम्ही व्हर्टिकल सेक्शनची डायग्राम दिली आहे पुस्तकात मित्रांनो, तर द व्हर्टिकल सेक्शन ऑफ किडनी शो 3 प्रॉमिनंट रिजन. सर्वात बाहेर काय, द डार्क रेड कलर ग्रॅन्युलर रिजन जो किडनीचा आहे त्याला म्हणायचं रिनल कॉर्टेक्स. त्याच्या आतमध्ये काय, रिनल मेडुला, त्यामध्ये काय पिरॅमिड शेप स्ट्रक्चर्स आहे, त्याला म्हणतो आपण रिनल पिरॅमिड. रिनल पिरॅमिड. तो रिनल पिरॅमिड ज्या ठिकाणी आहे त्या पार्टला म्हणतात रिनल मेड्युला, त्याला काय म्हणतात, रिनल मेड्युला. आणि आतमध्ये सर्वात आतमध्ये एक फनेल शेप एम्प्टी स्पेस आहे, त्याला म्हणतात रिनल पेल्विस, त्याला काय म्हणतात, रिनल पेल्विस. तर जो रिनल मेड्युला आहे तो कसा आहे, ह्याच्यावर भरपूर स्ट्रायशन्स कशामुळे, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लूप ऑफ हेनले कलेक्टिंग डक्ट. लूप ऑफ हेनले, एका किडनीमध्ये किती नेफ्रॉन आहेत, नेफ्रॉन जे स्ट्रक्चरल फंक्शन आहे किडनीचं, ज्याच्यात युरिन तयार होतं. नेफ्रॉनला आपण आणखी नाव काय, युरिनिफेरस ट्यूब्युल. तर ह्या नेफ्रॉन जे काय आहेत 1.2 मिलियन नेफ्रॉन आहेत प्रत्येक किडनीमध्ये. तर हे जे नेफ्रॉन आहे त्याचा जो लूप ऑफ हेनले आणि कलेक्टिंग ट्यूब्युल्स ह्या पार्टमध्ये, त्यामुळे तो कसा दिसतो, स्ट्रायटेड आहे. तो कसा आहे, लाईट रेड इन कलर आहे. कुठे आहे तो, बिलो रिनल कॉर्टेक्स आहे, रिनल कॉर्टेक्सच्या खाली आहे. म्हणजे हा पण ऑप्शन बरोबर आहे, हा पण बरोबर आहे, हा पण बरोबर, म्हणून उत्तर लिहायचंय ऑल ऑफ दिस, सर्व काही. वरील सर्व पर्याय काय योग्य आहेत. पुढचं काय, द मेड्युला ऑफ किडनी कंटेन, मेड्युला ऑफ किडनी, मेड्युला म्हणजे काय, रिनल मेड्युला, जिथं काय तुमचे रिनल पिरॅमिड आहे. म्हणून करेक्ट उत्तर आत्ताच्याच पिक्चर मध्ये मी दाखवलंय की रिनल मेड्युला मध्ये काय, रिनल पिरॅमिड्स आहेत. ऍडिपोज कॅप्सूल कुठे आहे, सर्वात बाहेर आहे. इट इज अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, हे काय, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड किडनी. किडनी भोवती हे काय, प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग. रिनल पेल्विस काय, फनेल शेप एम्प्टी स्पेस आहे, त्याच्यामध्ये युरिन हे साठवलं जातं. फनेल शेप एम्प्टी स्पेस, जिथं काय होतं, युरिन
स्टोअर केलं जातं थोड्या वेळासाठी, एम्प्टी स्पेस. तिथून पुढे ते युरिनरी ब्लॅडरकडे पाठवलं जातं. पुढचा क्वेश्चन काय, मायनर अँड मेजर कॅलेक्स. आता या रिनल पिरॅमिड मध्ये हे काय आहेत, मायनर कॅलेक्स, आणि 2 ते 3 मायनर कॅलेक्स एकत्र येऊन तयार काय होतं, मेजर कॅलेक्स. हा आहे तुमचा मेजर कॅलेक्स आणि हा आहे तुमचा मायनर कॅलेक्स. तर मेजर अँड मायनर कॅलेक्स इन द किडनी ओपन्स इन, हे कुठे ओपन होत आहे तो, तर याच्या खाली काय आहे तुमचा पेल्विस आहे ना, रिनल पेल्विस. तर हे कुठे ओपन होत आहेत, पेल्विस मध्ये ओपन होत आहेत. करेक्ट उत्तर आहे रिनल पेल्विस, युरेटर मध्ये नाही, पेल्विस हे पुढे युरेटर मध्ये ओपन होत आहे. कलेक्टिंग ट्युब्युल कुठे आहे, तर हे तुमचं कलेक्टिंग ट्युब्युल आहे. माल्पिजन बॉडी, पीसीटी, लूप ऑफ हेनले, डीसीटी, कलेक्टिंग ट्युब्युल. तर दिस इज कलेक्टिंग ट्युब्युल. कलेक्टिंग ट्युब्युल हे कलेक्टिंग डक्ट मध्ये ओपन होतं. भरपूर कलेक्टिंग डक्ट एकत्र येतात, 1 कलेक्टिंग डक्ट, 2 कलेक्टिंग डक्ट, 3, 4 असे भरपूर कलेक्टिंग डक्ट जेव्हा एकत्र येतात एक मोठा डक्ट तयार होतो, त्याला म्हणतात डक्ट ऑफ बिलायनी. त्याला काय म्हणतात, डक्ट ऑफ बिलायनी. आणि हे सगळे डक्ट ऑफ बिलायनी कुठे ओपन होतात, ॲट द टिप ऑफ रिनल पिरॅमिड. तो डक्ट ऑफ बिलायनी हे इथं ओपन होतात. कळालंय, चला पुढे. डक्ट ऑफ बिलायनी बघा, आताच म्हणलं डक्ट ऑफ बिलायनी इज काय, डक्ट ऑफ बिलायनी, डक्ट ऑफ बिलायनी इज द कलेक्टिंग ट्युब्युल ऑफ कलेक्टिंग डक्ट. भरपूर कलेक्टिंग डक्ट जेव्हा एकत्र येतात त्याच्यापासून तयार होतं ते डक्ट ऑफ बिलायनी. हे पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क आहे का, नाही मित्रांनो. पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क म्हणजे काय दाखवतो आता बघा, हे तुमचं नेफ्रॉन. पुन्हा एकदा, आता इथून जेव्हा इफ्रंट आर्टेरियल बाहेर जातोय ग्लोमेरुलस मधून, तेव्हा हा इफ्रंट आर्टेरियल काय करतो, हा इफ्रंट आर्टेरियल कलर वेगळा घेतला मी, तो काय करतो, एक कॉम्प्लेक्स कॅपिलरीचं नेटवर्क तयार करतो इन द अराउंड द रिमेनिंग पार्ट ऑफ रिनल ट्युब्युल. तर हे जे कॉम्प्लेक्स ब्ल्यू कलरच्या लाईन्स दिसतात, हे जे कॉम्प्लेक्स नेटवर्क आहे कशाचं, कॅपिलरी नेटवर्क, कॅपिलरीचं, त्याला म्हणतो आपण पेरिट्युब्युलर कॅपिलरी नेटवर्क. कळालं. तर डक्ट ऑफ बिलायनी काय, डक्ट ऑफ बिलायनी इज द कलेक्टिंग ट्युब्युल ऑफ कलेक्टिंग डक्ट. तर हे उत्तर काय आहे तुमचं, बरोबर येणार आहे मित्रांनो. पुढचा, डेट्रुसर मसल्स प्रेझेंट इन, डेट्रुसर मसल. तर डेट्रुसर मसल मुळे काय होतं, ओव्हरस्ट्रेचिंग ऑफ युरिनरी ब्लॅडर टेक्स प्लेस. तर जेव्हा युरिनरी ब्लॅडर मध्ये जास्त युरिन स्टोअर केलं जातं तेव्हा ते स्ट्रेच होतं आणि ते फुटत नाही. कशामुळं, तर त्यामध्ये स्पेशल टाईपच्या मसल्स असतात. कशामध्ये, त्या युरिनरी ब्लॅडरच्या वॉलमध्ये स्पेशल टाईपच्या मसल्स आहेत, त्यांना नाव आहे डेट्रुसर मसल. तर डेट्रुसर मसल्स आर प्रेझेंट इन युरिनरी ब्लॅडर. युरेटर मध्ये पण काय असतात, एक स्पेशल टाईपच्या एपिथेलियम सेल्स असतात, दे आर कॉल्ड एज ट्रान्झिशनल एपिथेलियम. तर ह्या ट्रान्झिशनल एपिथेलियम काय करतात, दे प्रिव्हेंट बस्टिंग ऑफ युरेटर ऑल्सो. कळालंय, चला पुढे. मिक्च्युरेशन रेफर्स, मिक्च्युरेशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ युरिन. जेव्हा आपण शरीराच्या बाहेर लघवी करतो, शरीराच्या बाहेर युरिन टाकून देतो, त्या प्रोसेसला म्हणतात मिक्च्युरेशन. मिक्च्युरेशन रेफर्स टू व्हॉट, मिक्च्युरेशनचा समानार्थी शब्द आहे युरिनेशन. मिक्च्युरेशन समानार्थी शब्द काय, युरिनेशन. युरिन फॉर्मेशन नव्हे, युरिन सिक्रिशन पण नव्हे आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन पण नव्हे नव्हे नव्हे. तर मिक्च्युरेशन म्हणजे रिलीज ऑफ युरिन, त्याला आणखी समानार्थी शब्द युरिनेशन. म्हणून मुतारीवर इंग्लिश नाव लिहिलं युरिनल्स म्हणजे मुतार्या. पुढचा एमसीक्यू आहे, द युरेथ्रा इज, युरिनरी ब्लॅडर जिथं पुढे ओपन होतो, युरिनरी ब्लॅडर लीड्स इनटू अ नॅरो ट्यूब विच इज 4 to 6 मिलीमीटर इन डायमीटर, त्याला म्हणतो आपण युरेथ्रा. हा जो युरेथ्रा आहे हा फिमेल मध्ये किती असतो, फिमेल मध्ये असतो 4 सेंटीमीटर आणि मेल मध्ये किती असतो 20 सेंटीमीटर. का बरे, कारण मेल मध्ये पेनिस असतं आणि दिस युरेथ्रा इज पासिंग थ्रू द पेनिस, देअरफॉर इन मेल इट इज 20 सेंटीमीटर इन लेंथ. म्हणजे युरेथ्रा हा मेल मध्ये लॉंगर आहे, फिमेल मध्ये तो शॉर्टर आहे. लॉंगर इन मेल, सॉरी लॉंगर इन फिमेल, तर लॉंगर इन फिमेल्स आहे का, नाहीये, तर हा ऑप्शन चुकीचा आहे. शॉर्टर इन फिमेल आहे, लॉंगर इन मेल आहे आणि इथं दिले बोथ बी सी, म्हणजे दोन्ही काय बी आणि सी करेक्ट आहेत, म्हणून हा ऑप्शन करेक्ट आला. चला पुढे. इन मेल युरेथ्रा इज, युरेथ्रा मेल मध्ये किती सेंटीमीटर असतो, 20, 16, 10, 8. तर करेक्ट उत्तर आहे 20 सेंटीमीटर. मेल ह्युमन मध्ये युरेथ्रा हा 20 सेंटीमीटर असतो, कारण तो कुठून पास होतो, इट इज पासेस थ्रू, वाय, बिकॉज इट इज 20 सेंटीमीटर, वाय, बिकॉज इट इज पासेस थ्रू
पेनिस मधून तो पास होतोय म्हणून तो काय 20 सेंटीमीटर आहे. चलायचे पुढे. टायनी फंक्शनल युनिट्स ऑफ किडनी. किडनीचे जे फंक्शनल युनिट आहेत ते काय आहेत? नेफ्रॉन आहेत. नेफ्रॉनला आणखीन एक नाव आहे युरिनिफेरस ट्युब्यूल. काय नाव आहे? युरिनिफेरस ट्युब्यूल. तर युरिनिफेरस ट्युब्यूल 3 सेंटीमीटर लॉंग आहे. आणि ह्या काय आहेत? ब्लाइंड ट्यूब्स आहेत. म्हणजे त्या एका बाजूने काय आहेत? बंद आहेत म्हणून त्यांना म्हणले ब्लाइंड ट्यूब्स. तर या अशा आहेत. ही डायग्राम आपण भरपूर वेळा काढलेली आहे. आता कळालंय? चलायचे पुढे. एक्झॉन, डेंड्रॉन, न्यूरॉन हे कशाचे पार्ट आहेत? नर्व सेलचे पार्ट आहेत म्हणून हे चुकीचे ऑप्शन आहेत. नेफ्रॉन इज ऑल्सो नोन ॲज. बघा आताच मी सांगितलं नेफ्रॉनला आणखी नाव काय? युरिनिफेरस ट्युब्यूल. सेमिनिफेरस ट्युब्यूल कुठे असतो? तो सेमिनिफेरस ट्युब्यूल हे टेस्टिस मध्ये आहेत. टेस्टिस ते काय तयार करतात? ते तयार करतात मेल गॅमेट. त्याचं नाव आहे स्पर्म. जुक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपरेटस काय? जुक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपरेटस हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. ते तयार करतं हार्मोन रेनिन. आणि हा जो हार्मोन रेनिन आहे तो काय करतो? कंट्रोल करतो. तो कंट्रोल करतो ब्लड प्रेशर इनसाइड किडनी. हे पण लक्षात ठेवा. ब्लड प्रेशर इनसाइड इन द किडनी कोण कंट्रोल करतं? हार्मोन रेनिन. तो कोण तयार करते? जेजी ॲपरेटस. समजलंय? चलायचे पुढे. पुढचा एमसीक्यू आहे माल्पिजियन बॉडी इज प्रेझेंट इन. माल्पिजियन बॉडी कशाचं असोसिएशन आहे? माल्पिजियन बॉडी इज अ कॉम्प्लेक्स और असोसिएशन ऑफ बाउमन कॅप्सूल आणि त्याच्या आतमध्ये असलेला ग्लोमेरुलस. तर ग्लोमेरुलस आणि बाउमन कॅप्सूल यांच्यापासून तयार होतंय माल्पिजियन बॉडी. तर माल्पिजियन बॉडी प्रेझेंट इन कुठे असतो? तो कॉर्टेक्स मध्ये असतो. म्हणजे किडनीच्या रिनल कॉर्टेक्स पार्ट मध्ये हा काय आहे? माल्पिजियन बॉडी हा पार्ट आहे. मेड्युलामध्ये काय असतं? मेड्युलामध्ये असतं लूप ऑफ हेनले आणि कलेक्टिंग डक्ट. मेड्युलामध्ये काय आहे? लूप ऑफ हेनले आणि कलेक्टिंग डक्ट. लिव्हर मध्ये नाहीये, पेल्विस मध्ये नाहीये. चालायचंय. ग्लोमेरुलस इज एन्क्लोज इन. आता मी सांगितलं ग्लोमेरुलस कशाच्या आतमध्ये? बाउमन कॅप्सूलच्या आतमध्ये. इज एन्क्लोज इन बाउमन कॅप्सूल. बाउमन कॅप्सूल काय? सी शेप डबल लेअर स्ट्रक्चर. आतली जी लेअर आहे त्याला म्हणायचंय व्हिसरल लेअर. बाहेरची जी लेअर आहे त्याला म्हणायचंय परायटल लेअर. व्हिसरल लेअर मध्ये स्पेशल टाइप सेल्स आहेत. दोज आर प्रोव्हाइडेड विथ सच अ फूट लाईक आउटग्रोथ कॉल्ड ॲज पोडोसाइट्स. ह्या सेल्स काय आहेत? पोडोसाइट्स आहेत मित्रांनो. आणि परायटल लेअर मध्ये काय आहेत? फ्लॅट थिनवॉल सेल्स आहेत. कळतंय? चला पुढे. द यू शेप रिजन ऑफ रिनल ट्युब्यूल. रिनल ट्युब्यूलचा यू शेप रिजन आता तुम्ही सांगा काय तो? हा आहे तो यू शेप रिजन. त्याला म्हणतात लूप ऑफ हेनले. पीसीटी म्हणजे सुरुवातीचा पार्ट. प्रॉक्सिमल कॉर्नियल ट्युब्यूल सुरुवातीचा खूप कॉइल्ड पार्ट कशाचा? रिनल ट्युब्यूलचा. तो पीसीटी. मधला पार्ट लूप ऑफ हेनले. शेवटचा पार्ट जो खूप कॉइल्ड आहे डिस्टल कॉर्नियल ट्युब्यूल, कलेक्टिंग ट्युब्यूल आणि कलेक्टिंग डक्ट. चालायचंय? समजतंय सगळ्यांना? नक्कीच तुम्हाला समजेल अशा भाषेत शिकवतोय. तुम्ही सबस्क्राईब करा. भरपूर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. द पीसीटी प्रॉक्सिमल कॉर्नियल ट्युब्यूल हॅज अ ब्रश बॉटम. जर तुम्ही पीसीटी आतून बघितला आतून तर पीसीटी इंटरनली लाईन बाय मीन्स ऑफ अ स्पेशल टाइप ऑफ सेल. तर या सेल्स मध्ये काय असते? जो मोकळा फ्री रिजन आहे. इट इज अ कवर्ड बाय मीन्स ऑफ अ लार्ज नंबर ऑफ अल्ट्रा मायक्रोस्कोपिक प्रोजेक्शन. त्याला म्हणतात मायक्रोविलाय. तर या मायक्रोविलाय काय करतात मित्रांनो? मायक्रोविलाय इन्क्रीज अ सरफेस एरिया फॉर रिअब्सॉर्प्शन. युरिन मध्ये जे चांगले घटक गेलेले आहेत, जे लागणारे घटक हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस, ते पुन्हा रिअब्सॉर्ब करण्याचं काम हे पीसीटी मध्ये होतं. आणि ह्या मायक्रोविलाय काय करतात? सरफेस एरिया वाढवतात आणि त्यांचं रिअब्सॉर्प्शन जास्त जोरात घडून आणतात. तर पीसीटी हॅज अ ब्रश बॉर्डर विच इज ड्यू टू मायन्यूट हेअर नाही, फोल्डेड ट्यूब नाही, एंडोथेलियम नाही. करेक्ट उत्तर आहे मायक्रोविलाय. आणि याच्यात उलट डीसीटी जर आतून तुम्ही पाहिलं डीसीटी तर डीसीटीच्या इंटरनल सेल ज्या आहेत त्याच्यावर काय असतात? सिलिया असतात मित्रांनो. सिलिया. कळालंय? तर ह्या सिलिया काय करतात? सिलिया दे कंटिन्युअसली मूव्ह इन अ वन डायरेक्शन. त्या एका बाजूला अशा मूव्ह होतात आणि दे आर पुशिंग युरिनला ते काय करतात? एका डायरेक्शनला पुश करत राहतात. विच एन्झाइम इन द जुक्स्ट्रा ग्लोमेरुलर सेल्स
हेल्प इन रेझिंग ब्लड प्रेशर. कोणतं आहे ते? आता सांगितलं मी, रेनिन. रेनिन काय करतं? किडनी मधला ब्लड प्रेशर वाढवतं. पेप्सिन, अमायलेज, गॅस्ट्रिन हे काय? डायजेस्टिव्ह एन्झाइम्स आहेत, ते डायजेशनशी कन्सर्न. तर करेक्ट उत्तर आहे रेनिन. द प्रोसेस ऑफ युरिन फॉर्मेशन टेक्स प्लेस इन. कुठे होते प्रोसेस ऑफ युरिन फॉर्मेशन? सेमिनिफेरस मध्ये होते का? नाही होते. सेमिनिफेरस टेस्टिस मध्ये. टेस्टिस हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे मेलचा. जुक्स्टाग्लोमेरुलर ॲपरेटस मध्ये होते का? नाही. युरिनिफेरस ट्युब्युल मध्ये होते का? हो. युरिनिफेरस ट्युब्युल्स म्हणजे तुमच्या नेफ्रॉन. नेफ्रॉन मध्ये युरिन तयार होण्याचं काम घडून आणलं जातं. पुढची स्लाइड आहे. अल्ट्राफिल्ट्रेशन टेक्स प्लेस. अल्ट्राफिल्ट्रेशन कुठे होतंय? हे अल्ट्राफिल्ट्रेशन माल्पिजन बॉडीमध्ये जो ग्लोमेरुलस आहे त्या ग्लोमेरुलस मध्ये होते अल्ट्राफिल्ट्रेशन. जी फिजिकल प्रोसेस आहे, अल्ट्राफिल्ट्रेशन हे कुठे होतंय? ग्लोमेरुलस मध्ये. कळलं का? ह्या ग्लोमेरुलसवर ओपनिंग असतात, त्यांना म्हणतात ग्लोमेरुलर स्लिट. आणि हे जे पोडोसाइट्स आहेत, मी आता मागे सांगितलं, त्यांच्यामध्ये काय आहेत? गॅप्स आहेत. तर ह्या ग्लोमेरुलर स्लिट्स मधून आणि ह्या पोडोसाइट्सच्या गॅप्स मधून फिल्ट्रेशन होतं. कशाचं? ब्लडचं. म्हणजे हे जे प्रायमरी युरिन तयार होतंय हे काय? डीप्रोटीनाइज प्लाझ्मा म्हणून पण याला नाव आहे. तर हे जे प्रायमरी युरिन आहे ऍक्च्युली काय? दिस इज द फिल्ट्रेट ऑफ ब्लड. हे काय? फिल्ट्रेट ऑफ ब्लड. तर हे ब्लड फिल्ट्रेशन कुठे होतंय? ग्लोमेरुलस मध्ये होते. कळतंय? चला पुढे. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर इन ग्लोमेरुलर कॅपिलरीज इज अबाउट. हायड्रोस्टॅटिक प्रेशर. तर हायड्रोस्टॅटिक प्रेशर किती आहे बघा ग्लोमेरुलस मध्ये? तो आहे किती? 10 mmHg. तो किती आहे? 10 mmHg आहे मित्रांनो. कळतंय का? इट इज 10 mmHg. कळलं? द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ ब्लड ड्यू टू प्लाझ्मा प्रोटीन. ऑस्मोटिक प्रेशर, ब्लड मध्ये प्रोटीन्स आहेत काही, त्याच्यामुळे ब्लडचं काय? ऑस्मोटिक प्रेशर आहे. ते किती असतं मित्रांनो? 30 mmHg. ते किती असतं मित्रांनो? 30 mmHg. बघा आता मी इथे थोडंसं सांगतो तुम्हाला. हे ॲफरंट आर्टरियल ज्याचं डायमीटर मोठं आहे, इफरंट आर्टरियलचं डायमीटर कमी आहे आणि त्याच्यापासून एक कॅपिलरीचं टाईट नॉट तयार झालाय, त्याला आपण म्हणले ग्लोमेरुलस. तर या ग्लोमेरुलस मध्ये याचा डिफरन्स आणि याचा डिफरन्स, ड्यू टू डिफरन्स इन द डायमीटर ऑफ ॲफरंट आर्टरियोल आणि इफरंट आर्टरियोल काय होतं? एक हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप होतो. तो आहे 55 mmHg. तर ह्या प्रेशरला काय केलं जातं? हे दोन प्रेशर, एक प्लाझ्मा प्रोटीन ब्लड ऑस्मोटिक प्रेशर ऑफ ब्लड तो किती आहे? 30. आणि दुसरा एक आहे द हायड्रोस्टॅटिक प्रेशर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ रिनल फ्लुइड. ह्याच्या भोवती काय? एक फ्लुइड आहे, त्या फ्लुइडचं पण काहीतरी हायड्रोस्टॅटिक प्रेशर आहे. तर तो किती आहे? 15 mmHg. तर हे दोन 30 mmHg आणि हा 15 mmHg हे दोन्ही प्रेशर काय करतात? याला अपोज करतात. कुणाला? हायड्रोस्टॅटिक प्रेशर जे ग्लोमेरुलस मध्ये त्याला. आणि त्यामुळे काय होतं? 55 वजा 30 अधिक 15. तर ऍक्च्युअल फिल्ट्रेशन ग्लोमेरुलस मध्ये कितीला होईल? 55 वजा 30 अधिक 15 किती झाले? 45. तर किती राहिले? 10 mmHg. पंचावन्न आहे ना मित्रांनो? 55. तर 55 वजा 45 10 mmHg. तर 10 mmHg ह्या प्रेशर अंडर ब्लडचं फिल्ट्रेशन होतंय कुठे? ग्लोमेरुलस मध्ये. त्याच्या पुढे व्हॉट इज द ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट एका मिनिटाला किती? 125 ml प्रायमरी युरिन तयार होतं. आणि दिवसाला किती युरिन तयार होतं? प्रायमरी युरिन 180 लिटर. आणि आपण एक्सक्रीट किती करतो मित्रांनो? 1.2 ते 1.5 लिटर युरिन. म्हणजे 99% प्रायमरी युरिन हे पुन्हा ब्लड मध्ये काय केलं जातं? रिअब्सॉर्ब केलं जातं मित्रांनो. एका मिनिटाला ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन म्हणजे ग्लोमेरुलस मध्ये किती युरिन तयार होतं? तर एका मिनिटाला 125 ml. आणि दिवसाला किती तयार होतं? 180 लिटर. आणि दिवसाला आपण किती एक्सक्रीट करतोय? फक्त 1.5 लिटर. बाकीचं सगळं काय? 99% हे पुन्हा ब्लड मध्ये काय केलं जातं? ऍब्सॉर्ब केलं जातं मित्रांनो. अमाऊंट ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेट प्रोड्यूस इन, आता सांगितलं किती? 180 लिटर दिवसाला, 180 लिटर पर डे. एवढा काय ग्लोमेरुलर फिल्ट्रेट दिवसाला तयार होतं मित्रांनो. ग्लोमेरुलर फिल्ट्रेट इज कॉल्ड, आताच मी सांगितलं ग्लोमेरुलर फिल्ट्रेट
हे काय डीप्रोटीनाइज प्लाझ्मा आहे, डीप्रोटीनाइज प्लाझ्मा. कळालंय? डीप्रोटीनाइज प्लाझ्मा. पुढे विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स इज हाय थ्रेशोल्ड, म्हणजे शरीराला सगळ्यात जास्त घटक जो लागतोय, जो युरिन मध्ये गेलाय त्याला म्हणतात हाय थ्रेशोल्ड सबस्टन्स, आणि जो कमी प्रमाणात लागतोय आणि तो युरिन मध्ये आहे त्याला म्हणतात लो थ्रेशोल्ड सबस्टन्स. तर हाय थ्रेशोल्ड सबस्टन्स काय? ग्लुकोज पण आहे, अमोनिया ऍसिड पण आहे. युरिक ऍसिड आहे का? नाही. युरिक ऍसिड हा काय लेस थ्रेशोल्ड सबस्टन्स, लेस थ्रेशोल्ड. म्हणून करेक्ट आन्सर काय येणार आहे? बोथ ए बी. ग्लुकोज, अमोनिया ऍसिड दोन्ही आहेत, म्हणून बोथ ए बी इज द करेक्ट आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स इज लो थ्रेशोल्ड सबस्टन्स? आताच मी विचारलं होतं काय, युरिया आणि युरिक ऍसिड हा लेस थ्रेशोल्ड सबस्टन्स आहे, आणि हा काय, हे दोन अमोनिया आणि अमोनिया ऍसिड आणि ग्लुकोज हे काय हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस आहेत. वॉटर इज नॉट रिअब्सॉर्ब इन द लूप ऑफ हेनलेचं. लूप ऑफ हेनले मध्ये दोन ट्यूब आहेत, एक खाली जाणारी डिसेंडिंग लिंब आणि एक वर येणारी असेंडिंग लिंब. तर ही जी असेंडिंग लिंब आहे हिच्यामध्ये पाण्याचं रिअब्सॉर्प्शन होत नाही, हिच्यामध्ये पाण्याचं रिअब्सॉर्प्शन होत नाही. मॅक्झिमम इथे होतं, कुठे? डिसेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनले. तर डिसेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनले मध्ये वॉटर हे रिअब्सॉर्ब केलं जात नाही, बाकी इथे होईल डीसीटी मध्ये, पीसीटी मध्ये पण होईल, आणि असेंडिंग सॉरी डिसेंडिंग म्हटलं का मी, तो ये कट कर दिया जाए, ये क्या है? रॉन्ग है, तो ये करेक्ट है, असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनले. समझ में आ रहा है? चलो, ग्लुकोज युरिया. युरिया हा शब्द आला युरिन मधून. ग्लुकोज असलेलं युरिन त्याला म्हणतात, जेव्हा युरिन मध्ये जास्त प्रमाणात ग्लुकोज हे आढळलं जातं, मोस्टली इन अ डायबेटिक पर्सन. युरियामध्ये काय होतं? कंटिन्युअस लॉस ऑफ ग्लुकोज हॅज गेट टेक्स प्लेस थ्रू युरिन. त्या कंडिशनला म्हणतात काय? ग्लुकोज युरिया. मग ग्लुकोज युरियामध्ये युरिन मध्ये काय आहे? ग्लुकोज आहे. जर ब्लड सापडलं तर त्याला म्हणतात हिमॅट युरिया, तर त्याला काय म्हणतात? हिमॅट युरिया. जर प्रोटीनचा लॉस होत असेल युरिन मधून तर त्याला म्हणतात प्रोटीन युरिया, प्रोटीन युरिया. चलायचे पुढे. रेग्युलेशन ऑफ सॉल्ट अँड वॉटर बॅलन्स इन द बॉडी फ्लुइड. बॉडी फ्लुइड मध्ये सॉल्ट, पाण्याचं आणि सॉल्टचं प्रमाण कंट्रोल करण्याच्या प्रोसेसला म्हणतात ऑस्मो रेग्युलेशन. धड्याच्या सुरुवातीलाच या दोन डेफिनेशन आहेत. एक्सक्रीशन, रिमूव्हल ऑफ एन वेस्ट फ्रॉम द बॉडी, दॅट इज कॉल्ड एक्सक्रीशन. मेंटेनन्स ऑफ ऑप्टिमल लेवल ऑफ सॉल्ट अँड वॉटर इन द बॉडी फ्लुइड, दॅट इज कॉल्ड ऑस्मो रेग्युलेशन. सर्क्युलेशन काय? ब्लडशी रिलेटेड आहे. रेस्पिरेशन हे ब्रीदिंगशी रिलेटेड आहे. सोडियम अँड ग्लुकोज ऍब्सॉर्प्शन इज ऍक्टिव्ह, म्हणजे त्याला एनर्जी लागते का? पॅसिव्ह म्हणजे एनर्जी लागत नाही का? ते ऍब्सॉर्ब केलं जात नाही का? काहीच नाही. तर सोडियम आणि ग्लुकोज हे ऍक्टिव्हली ऍब्सॉर्ब केले जातात का? कारण ते हाय थ्रेशोल्ड आहेत, त्याला एनर्जी खर्च करून ऍब्सॉर्ब केलं जातं, म्हणून ते कशात येतात? याचं ऍब्सॉर्प्शन ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे. कशाचं पॅसिव्ह? युरिया, वॉटर आणि क्लोराईड आयन याचं ट्रान्सपोर्ट हे पॅसिव्ह आहे, म्हणजे त्याला एनर्जी खर्च केली जात नाही. डायबेटिस मेलिटस. डायबेटिस मेलिटस म्हणजे मधुमेह. हा डिसीज कधी होतो, कधी आपल्याला कळतो की तो झालाय? तर जेव्हा युरिन मध्ये शुगर आपल्याला पाहायला मिळते तेव्हा डायबेटिस मेलिटस आपण म्हणू शकतो. प्रोटीन जर तुमच्या युरिन मध्ये आढळत असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की दॅट पर्सन इज सफरिंग फ्रॉम ग्लोमेरुलर नेफ्रायटिस. म्हणजे ग्लोमेरुलसला जर काही इन्फेक्शन झालं तर प्रोटीनचा लॉस हा किडनी मधून युरिन मधून होत राहतो. लॉस ऑफ प्रोटीन थ्रू युरिन. जेव्हा प्रोटीन हे युरिन मधून एक्सेस प्रमाणात बाहेर टाकलं जातं तेव्हा त्याला म्हणतात प्रोटीन युरिया. हे मी पहिले सांगितलं होतं. प्रोटीन युरिया म्हणजे लॉस ऑफ प्रोटीन थ्रू युरिन, लॉस ऑफ ब्लड थ्रू युरिन, लॉस ऑफ ब्लड थ्रू युरिन, दॅट इज हिमॅट युरिया. करेक्ट ऑप्शन याचा हा आहे, प्रोटीन युरिया. पॉलियुरिया म्हणजे काय? एक्सेस प्रोडक्शन ऑफ युरिन. मागच्या ह्याच्यामध्ये एक होता डायस्युरिया. मागच्या ह्याच्यात काय होता? एक प्रिव्हियस स्लाइड मध्ये जाऊ. डायस्युरिया. तर डायस्युरिया काय? जेव्हा तुम्हाला युरिनेशनच्या वेळेस काही त्रास होतो त्या कंडिशनला म्हणतात डायस्युरिया. मित्रांनो, युरिक ऍसिड स्टोन आर फाउंड ड्यू टू. युरिक ऍसिड स्टोन कशामुळे पाहायला मिळतात? युरिक ऍसिड स्टोन फॉर्मेशन ऑफ अमायनो ऍसिड नाही. सर्टन मेटाबॉलिक ॲबनॉर्मॅलिटीज नक्की. जेव्हा शरीरात काही मेटाबॉलिक ॲबनॉर्मॅलिटीज होतात तेव्हा शरीरात किडनीमध्ये युरिक ऍसिड स्टोन हे डेव्हलप होतात. 3 प्रकारचे किडनी स्टोन आहेत. कॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम ऑक्झालेट,
युरिक ऍसिड स्टोन, आणि आणखीन एक आहे जेव्हा तुमच्या किडनीला बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं तेव्हा स्ट्रुवाइड स्टोन डेव्हलप होतात. स्ट्रुवाइड स्टोन जे युरिया स्प्लिटिंग बॅक्टेरिया असतात ते स्ट्रुवाइड स्टोन डेव्हलप करतात. युरिक ऍसिड स्टोन, कॅल्शियम ॲक्झॉलेट स्टोन आणि कॅल्शियम फॉस्फेट स्टोन. मोस्टली किडनी स्टोनला काय म्हणतात? रिनल कॅलिक्युला म्हणतात मित्रांनो. दॅट कंडिशन इज कॉल्ड एज नेफ्रोलिथियासिस. किडनी ट्रान्सप्लांटेशन इज क्लासिफाईड. जेव्हा तुम्ही एखाद्या मृत व्यक्तीतून किडनी ट्रान्सप्लांट करत असाल किंवा घेत असाल तर त्याला म्हणतात कॅडव्हरिक डोनर किंवा डिसीज डोनर. तुम्ही लिव्हिंग डोनर मधून पण किडनी घेऊ शकता. ॲडोलसंट डोनर असतो का? नाही. बोथ ए बी, दोन्ही डिसीज मधून पण घेऊ शकता आणि लिव्हिंग डोनर मधून पण घेऊ शकता किडनी. म्हणून बोथ ए बी हा काय येणार आहे? करेक्ट ऑप्शन येणार आहे. नेक्स्ट काय? कंडिशन हॅव्हिंग किडनी स्टोन. आताच मी सांगितलं कंडिशन हॅव्हिंग किडनी स्टोन नेफ्रोलिथियासिस. ब्राईट डिसीज कशाला म्हणतात? ग्लोमेरुलर नेफ्रायटिस. प्रोटीन युरिया कशा म्हणतात ते आपण पाहिलं. नेफ्रायटिस काय म्हणतात? इरिटेशन ऑफ नेफ्रॉन. म्हणजे जेव्हा दाह होतो किडनीमध्ये त्याला म्हणतात नेफ्रायटिस. प्रोटीन युरिया, प्रोटीनचा लॉस. ब्राईट डिसीज ग्लोमेरुलर नेफ्रायटिस, मग तो प्रोटीन युरिया आला, हिमॅट्युरिया आला, एक्सेट्रा. आणि नेफ्रोलिथियासिस म्हणजे काय? किडनी स्टोन. नॉर्मल लेवल ऑफ युरिया. तुमच्या बॉडीमध्ये किती नॉर्मल लेवल आहे? 0.03 to 0.04% एवढं काय युरियाची लेवल आहे. मग 0.03 to 0.04 इथे ऑप्शन तो चुकीचा दिलेला आहे. तो नॉर्मल लेवल आहे 0.03 to 0.0. हा पण आहे, सॉरी. So this is the correct. 0.01 to 0.03 is the normal level of युरिया. जर जास्त प्रमाणात युरिया तयार झाला तर त्यामुळे काय डिसीज होतो? युरेमिया. दॅट इज कॉल्ड व्हॉट? युरेमिया. एक्सेस युरिया इन युरिन. जेव्हा युरिन मध्ये एक्सेस युरिया तयार होतो किंवा एक्सक्रीट केला जातो दॅट कंडिशन इज कॉल्ड युरेमिया. एंजियोटेन्सिनोजेन ऑफ ब्लड इज कन्वर्टेड इनटू एंजियोटेन्सिन बाय. तर एंजियोटेन्सिनोजेन याचं कन्वर्जन एंजियोटेन्सिन मध्ये होतं. एंजियोटेन्सिन 1 नंतर कन्वर्ट होतो एंजियोटेन्सिन 2 मध्ये, आणि हा एंजियोटेन्सिन काय करतो? ब्लड प्रेशर कंट्रोल करतो. पण हा एंजियोटेन्सिनोजेनचं कन्वर्जन एंजियोटेन्सिन 1 मध्ये कोण करतं? तर हा रेनिन कंट्रोल करतो. हा जो अल्डोस्टेरॉन आहे, हा अल्डोस्टेरॉन, एंड्रोजेन, पॅराथायरॉइड हार्मोन हे सगळे काय? दीज आर नॉट प्लेइंग एनी रोल इन एक्सक्रीशन. नेक्स्ट, हायर लेवल ऑफ युरिया. आताच मी सांगितलं जेव्हा युरियाची लेवल वाढते ब्लड मध्ये दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज युरेमिया. त्याला काय म्हणतात? युरेमिया. पॉलियुरिया म्हणजे काय? बहुमूत्रता म्हणजे ते डायबिटीस इन्सिपिडस म्हणून एक डिसीज आहे. त्यावेळेस तो पर्सन काय करतो? व्हेरी डायल्यूट लार्ज अमाऊंट ऑफ युरिन एक्सक्रीट करतो, त्याला म्हणतात पॉलियुरिया. नेक्स्ट आहे द एन्झाइम रिस्पॉन्सिबल फॉर कन्वर्जन ऑफ एंजियोटेन्सिन 1 इंटू एंजियोटेन्सिन 2 इज सिक्रेटेड बाय. कोण सिक्रेट करतो तो एन्झाइम? एंजियोटेन्सिन 1 चा एंजियोटेन्सिन 2 मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तो एन्झाइम सिक्रेट करतो ऑर्गन लंग. कळलं का? ऑर्गन लंग. हार्ट काय करतो? ॲट्रियल नॅट्रियुरेटिक फॅक्टर तयार करतो. ॲट्रियल नॅट्रियुरेटिक फॅक्टर. कळाले? नेक्स्ट, द स्वेट कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर. स्वेट जो घाम असतो आपल्या शरीरात तयार होणारा घाम तो काय? अ डायल्यूट फॉर्म ऑफ युरिन आहे. युरिन सारखाच आहे पण तो खूप डायल्यूट आहे. तर त्यामध्ये काय? युरिया थोड्या प्रमाणात आहे, लिटिल अमाऊंट ऑफ युरिया आहे, लॅक्टिक ऍसिड पण आहे, सोडियम क्लोराइड NaCl पण आहे. त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ऑल ऑफ दिस. स्वेट कन्सिस्ट युरिया, लॅक्टिक ऍसिड, सोडियम क्लोराइड अँड ऑल ऑफ दिस. सिबॅशियस ग्लँड म्हणजे ऑइल सिक्रेटिंग ग्लँड. ऑइल ग्लँड ज्या असतात आपल्या शरीरावर मोस्टली दे आर प्रेझेंट ऑन अ फेस. ऑइल ग्लँड ज्या आहेत त्या काय तयार करतात? दे सिक्रीट वन वॅक्स लाईक मटेरियल दॅट इज कॉल्ड एज सीबम. दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? सीबम. आणि स्वेट ग्लँड तयार करतात स्वेट. कळले? नेक्स्ट, युरिया इज कॉम्बिनेशन ऑफ अमोनिया अँड. जेव्हा अमोनिया हा कार्बन डायऑक्साइड सोबत मिक्स होतो लिव्हर मध्ये तेव्हा अमोनियाचं कन्वर्जन हे युरिया मध्ये केलं जातं. कळलं का? युरिया कधी मिक्स कुणासोबत मिक्स झाला? अमोनिया कार्बन डायऑक्साइड सोबत, तेव्हा तयार होईल काय? युरिया. कळलंय? क्रिएटिनाइन हे काय? क्रिएटिनाइन इज वन टाइप ऑफ वेस्ट प्रोड्यूस इनसाइड इन द मसल. मसल मध्ये तयार होणारी वेस्ट आहे क्रिएटिनाइन. ऑस्मो रिसेप्टर्स म्हणजे आपल्या बॉडीत पाण्याचं प्रमाण किती आहे ते कोण शोधतं? ऑस्मो रिसेप्टर्स फॉर रिनल कंट्रोल.
mechanism are present in hypothalamus म्हणून ब्रेनचा एक पार्ट आहे. त्या हायपोथॅलॅमस रिजन मध्ये हे ऑस्मोरिसेप्टर प्रेझेंट असतात. Those who detect changes in water level in body fluid, शरीरात रक्तामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे हे कोण डिटेक्ट करतं? ते ऑस्मोरिसेप्टर. डॅश डॅश इज मेनली कन्सर्न विथ कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन. युरिन मध्ये पाण्याचं प्रमाण ठरवण्याचं काम, किती पाणी ठेवायचंय, जास्त ठेवायचंय, कमी ठेवायचंय. शरीरात जेव्हा पाणी मिळत नाहीये तेव्हा पाणी काय करायला लागणार आहे? कंझर्व करायला लागणार आहे. जेव्हा शरीरात पाण्याचं प्रमाण जास्त आहे तेव्हा जास्त पाणी हे एक्सक्रीट करावं लागणार आहे. तर हे कोण डिसाईड करतं? तर एक हार्मोन आहे, अँटी डायरेटिक हार्मोन. अँटी डायरेटिक हार्मोन सिक्रेट बाय पिट्युटरी ग्लँड. तो हा अँटी डायरेटिक हार्मोन काय करतो? इट वर्क ऑन लूप ऑफ हेनले अँड इट इन्क्रीजेस परमिएबिलिटी ऑफ दिस लूप ऑफ हेनले फॉर वॉटर. परमिएबिलिटी, जेव्हा एडीएच हा लूप ऑफ हेनलेवर काम करेल तो काय करतो? या लूप ऑफ हेनलेला जास्त परमिएबल करतो. त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी हे काय केलं? रिअब्सॉर्ब केलं जातं कुठे? ब्लड मध्ये. कळलं का? तर एडीएच इज मेनली कन्सर्न विथ कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन. ऑक्सिटोसिन हा बर्थ हार्मोन आहे. टीएसएच चा फुल फॉर्म आहे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. एफएसएच चा फुल फॉर्म आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड युरिन इज फाउंड इन. कॉन्सन्ट्रेटेड युरिन तुम्हाला कुठे पाहायला मिळेल? पीसीटी मध्ये पाहायला मिळेल, डीसीटी मध्ये पाहायला मिळेल, ग्लोमेरुलस मध्ये किंवा पेरिटिब्युलर कॅपिलरीज मध्ये. कुठे पाहायला मिळेल? सगळ्यात शेवटी डीसीटी, सगळ्यात शेवटच्या पार्ट मध्ये, रिनल ट्युब्यूलच्या सगळ्यात शेवटच्या पार्ट मध्ये तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड युरिन पाहायला मिळेल. पेरिटिब्युलर कॅपिलरीज मध्ये काय असतं? ब्लड असतं. All of the following animals are ureotelic except, खाली दिलेले सर्व प्राणी युरिओटेलिक आहेत एक सोडून. फ्रॉग युरिओटेलिक आहे का? आहे. टर्टल आहे का? आहे. टोड आहे का? आहे. मग कोण आला? स्नेक. स्नेक काय? युरिकोटेलिक आहे. मला मित्रांनो स्नेक पाणी डेझर्ट मध्ये पाहायला मिळतो आपल्याला, त्याला पाणी कमी मिळतं, मग त्यामुळे तो काय करतो? युरिक ऍसिड एक्सक्रीट करतो. युरिक ऍसिड. कळलं? कॉलम ऑफ बर्टिनी. कॉलम ऑफ बर्टिनी हा काय? कॉलम ऑफ बर्टिनी दीज आर द प्रोजेक्शन्स ऑफ रिनल कॉर्टेक्स इन अ मेड्युला. हा रिनल मेड्युला पार्ट आहे. इथं पिरॅमिड्स आहेत. या पिरॅमिड मध्ये जो प्रोजेक्टेड रिजन आहे कशाचा? रिनल कॉर्टेक्सचा, त्याला म्हणतात कॉलम ऑफ बर्टिनी. आर द एक्सटेन्शन ऑफ, कशाचं एक्सटेन्शन आहे? हा एक्सटेन्शन आहे कॉर्टेक्स इनटू मेड्युला. कॉर्टेक्स हा मेड्युला मध्ये पुढे सरकलाय म्हणून हा ऑप्शन काय आहे? करेक्ट आहे. पुढचा एमसीक्यू यायचा आहे. चला, विच इज नॉट द बेसिक रिनल फंक्शन. किडनीचं फंक्शन काय नाही? रिअब्सॉर्प्शन आहे, सिक्रिशन आहे, अनवॉन्टेड घटक जे रक्तात राहिलेत ते पुन्हा बाहेर टाकण्याचं काम हे किडनीचं फंक्शन आहे. फिल्ट्रेशन आहे, परफ्युजन नाही, हे काम किडनीचं नाही आहे. समजलं? आता शेवटचा एमसीक्यू आजच्या लेक्चर मधला, विच ऑफ द फॉलोइंग नायट्रोजनस सबस्टन्स इज हायली टॉक्सिक. आता याचं उत्तर कोणी देऊ शकेल? सगळ्यात जास्त टॉक्सिक काय? अमोनिया. सगळ्यात जास्त टॉक्सिक काय? अमोनिया. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण 63 एमसीक्यू पाहिले विथ डिस्क्रिप्शन. तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाहीये डेफिनेटली याच्या पुढे तुम्हाला रोज डेली 2 व्हिडिओ पाहायला मिळतील. प्रत्येक चॅप्टरवर आपण 60 ते 100 एमसीक्यू घेण्याचा प्रयत्न करू. वेळ थोडा आहे, इम्पॉर्टंट एमसीक्यू घेणार आहे मी. तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. किरण कोलते बायोलॉजी अकॅडमी. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. धन्यवाद.